या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माळ। या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कुष्मांड म्हणजेच कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजे भोपळा, ज्यांच्यामध्ये निसर्गदत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे। कुष्मांडाचा आणखी एक अर्थ म्हणजे कुसुम आणि अंडज म्हणजेच कुसुमासारख्या फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। आज देवीची पूजा केल्यास कोणते फायदे मिळतात, तसेच आजचा रंग कोणता व त्याचे महत्त्व काय हे जाणून घेऊया। जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्व नव्हते, तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली सृजनाची, एकोहम बहुर्यामी ब्रह्मांड निर्माण करण्याची। तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्मांडाच्या स्मित हास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले। म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे। ही देवी अष्टभुजा आहे। तिच्या हातात कमंडलू, धनुष्यबाण, कमळ, अमृत कलश, चंद्र, गदा आणि कमंडलू माला आहे। अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी किंवा मीनाक्षी देवी असेही म्हणतात। हिच्या हातातील जपमाला साधकाला सर्व सिद्धी व निधी देतात। हिचे वाहन सिंह आहे। माता कुष्मांडा तिच्या भक्तांना रोग, दुःख आणि विनाशातून मुक्त करते आणि दीर्घायुष्य, कीर्ती, शक्ती आणि ज्ञान प्रदान करते। जर प्रयत्न करूनही इच्छित परिणाम मिळत नसतील तर या रूपाची पूजा केल्याने इच्छित परिणाम मिळू शकतात। ज्यांना स्वतःची वैश्विक पार्थिव उन्नती हवी आहे त्यांनी या शक्तीची उपासना करावी। आपल्या शरीरातील अनाहत चक्र या स्थानी ही देवी शक्ती आहे। जिथे लक्ष देऊन साधना केली असता साधकामध्ये निरपेक्ष प्रेम, अनुकंपा, आत्मस्वीकृती, कीर्ती, सामर्थ्य, आरोग्य प्राप्त होते। हिच्या साधनेने सर्व रोग, शोक, दुःख दूर होऊन संसार रूपी भवसागर तरून जाण्याची शक्ती मिळते। तसेच अध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो। देवीची पूजा केल्याने भक्ताचे मन शुद्ध होते आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर प्रगती करण्यास प्रेरणा मिळते। मातेच्या आशीर्वादाने भक्ताला जीवन सागर पार करणे सोपे जाते। देवी कुष्मांडा कमीत कमी सेवा आणि साध्या भक्तीनेही प्रसन्न होते। खऱ्या मनाने तिचा आश्रय घेणारा भक्त सांसारिक आणि आध्यात्मिक प्रगती साध्य करू शकतो। माता कुष्मांडा तिच्या भक्तांना रोग, दुःख आणि विनाशातून मुक्त करते आणि दीर्घायुष्य, कीर्ती, शक्ती आणि ज्ञान प्रदान करते। जर प्रयत्न करूनही इच्छित परिणाम मिळत नसतील तर या रूपाची पूजा केल्याने इच्छित परिणाम मिळतात। यंदा नवरात्रीचा चौथा शुभ रंग पिवळा आहे। गुरुवारी पिवळा रंग परिधान केल्याने दिवसभर आनंद, सकारात्मकता आणि आशावादाची भावना येते। हा उबदार, उत्साही रंग परिधान करणाऱ्याला आनंदी आणि उत्साही ठेवतो असे मानले जाते, जो नवरात्रीच्या उत्सवाच्या भावनेला परिपूर्णपणे पूरक आहे। देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।